43 माढा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब तथा भैया साहेब यांच्या प्रचार सभेत आदरणीय बाळदादा व इतर सर्व मान्यवर आणि आपण समोर बसलेले सर्व काही दिवस झालं मी ऐकतोय की मोहिते पाटील जातीचं राजकारण करतात. त्या व्यक्तींना मला आवर्जून सांगायचंय की मी बौद्ध समाजाचा आहे. त्याच मोहिते पाटलांनी मला विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचा मला चेअरमन केलेला आहे. हे चांगलं लक्षात ठेवायचं. एवढंच नव्हे तर तुम्हाला जिल्हा परिषदला दादासाहेब आपण त्यांना तुम्ही जिल्हा परिषद सदस्य केलं. नामदेव नाना त्यावेळेस सभापती होते आणि तुम्ही त्यांना परत बिनविरोध तुम्ही त्यांना जिल्हा परिषद सदस्य केलं. अनेक त्यांना गोष्टी पुरवल्या. जिथं पाहिजे तिथं तुम्ही त्यांना खर्च केला. बाबा असतील भैया साहेब असतील. लगे आज दुसरी वाट धरली. दुकान बंद पडलं की लगेच दुसऱ्या पक्षात जायचं. 300 रुपये देऊन बायांना पाठवायचं सभेला. दादासाहेब 2-3 घरं असतील. 2-3 घराचं मतदान किती आम्हाला माहित आहे. एका घरात असेल 3, एका घरात असेल 4. दुप्पट तिप्पट तिथनं मतदान आणून बायासाहेबांना काढलं. आणि एक रमामध्ये चौकातलं एक मराय लक्ष्मीचं मंदिर आहे. ते मंदिर आपल्याला दादा दुरुस्त करायचं आणि तिथे एक कायमस्वरूपी पुजारी ठेवायचा. त्याचं बोर्ड घातलं पाहिजे बघा. मी केम जिल्हा परिषद गटात काम करतोय. आज इथं मुद्दा बोलायला आलो. अण्णासाहेब नरुट घराणं आहे. केम जिल्हा परिषद गटात वकील आहे. 65-70चा काळ होता. ते नरुट घराणं गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजलं होतं. गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजलं होतं सुप्रीम कोर्टापर्यंत. त्यावेळेस आपण महर्षी काकांनी विजयदादांनी बाळदादांनी त्यांना दिल्लीपर्यंत जाऊन त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांना 35 एकर त्यांची जमीन तुम्ही त्यांना मिळवून दिली. ते घरानं त्यावेळेस त्यांना जमीन मिळाल्यानंतर 1,200 पोती ज्वारी झालेलं 1,200 पोती ट्रक मध्ये भरून आपल्या शिवरत्नावरती पाठवलं. दादासाहेब आपल्याला माहित असेल. आले घेऊनच म्हणाले की दादासाहेब अक्कासाहेब काकासाहेब तुम्ही मला माझी 35 एकर जमीन सोडून दिली. त्या बदल्यात मी तुम्हाला 1,200 पोतं घेऊन आलो ट्रक मध्ये. त्यावेळेस काकासाहेबांनी अक्कासाहेबांनी सांगितलं की मी मोठे दादांनी सांगितलं बाळदादांनी सांगितलं आम्ही कामाच्या बदल्यात कधी कोणाकडून काय घेतलेलं नाही. आमच्या रक्तात आहे जनतेची सेवा करायची करतच राहणार. त्यावेळेस अक्कासाहेबांनी काकासाहेबांनी मोठे दादांनी बाळदादांनी त्या ट्रकची पूजा करून ते ट्रक परत त्यांच्या घरी पाठवलं. आतापर्यंत मोहिते पाटलांनी एवढं इतरांना दिलेलं आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातून जनतेने ठरवलंय ते मोहिते पाटलांचा खासदार होणार आणि भैयासाहेब खासदार होणारच. पण संसदेत प्रश्न मांडणारा सुद्धा आहे ना महाराष्ट्रातला नाही देशातला 1 नंबरचा प्रश्न मांडणारा खासदार धैर्यशील मोहिते पाटील असणार. हे लक्षात ठेवायचं. काल कोणीतरी आलं होतं आणि आपल्याला शाप दिला आमचा सत्यानाश होईल आपला सत्यानाश होईल. लक्षात ठेवा माढा मतदारसंघातल्या जनतेला सत्यानाश होईल. आज शुक्रवार आहे. अकलाईचा दिवस आहे. तुझा तर सर्वनाशच होईल. तुझा सपरोपच होईल. जास्त अधिकार न घेता थांबतो आणि त्या 7 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून भैया साहेबांना आपल्याला संसदेत पाठवायचं आहे आणि त्या फलटणकरांना तिकडे नेऊन गाडायचं. एवढ्या ठिकाणी बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र.